निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा मतदारसंघात महायुतीत भाजप आणि सेनेमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे। बुलढाणा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढवल्या आहेत। त्यामुळे संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी चिखली मतदारसंघातून भाजप आमदार विरोधामध्ये श्वेता महाले यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपला प्रति आव्हान दिले आहे। बुलढाण्यातून विजयराज शिंदे यांचा अर्ज मागे घ्यायला लावा, अन्यथा माझा मुलगा चिखलीतून लढेल अशी भूमिका संजय गायकवाड यांनी घेतली आहे। लोकसभेत विजयराज शिंदेंनी महायुतीचे काम केले नाही तरी त्यांना भाजपकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत। त्यामुळे मला पाडण्यासाठी हे भाजपचे षडयंत्र समजायचे का, असा सवाल देखील आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला। मागच्या वेळेस सुद्धा भाजप शिवसेनेची युती असताना माझ्या विरोधामध्ये भाजपचा बंडखोर होता आणि मला कुणकुण होतीच की यावेळेला देखील एक बंडखोर अर्ज टाकणार आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही चिखली मतदारसंघात सुद्धा आम्ही अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की जर आपसातला वाद टाळायचा असेल तर पक्षश्रेष्ठींनी ताबडतोबीने याला पक्षातून निलंबित करावं, कारण लोकसभेत पण यांनी महायुतीचं काम केलं नाही आणि हा भविष्यातही महायुतीचं काम करू शकत नाही। मागच्या महिन्या 2 महिन्यापासून त्या महाविकास आघाडीला मतदान करा, महाआघाडीला मदत करा अशा प्रकारे त्याच्या बैठका चालल्या आहेत आणि तेवढ्याकरताच आम्ही अर्ज दाखल केला आहे। भारतीय जनता पक्षाला त्रास देणं किंवा तिथल्या आमदाराला त्रास देणं आमचा मुळात हेतू नाही आहे, परंतु जे लोक बंडखोरी करतात त्यांना निवडणुकानंतर भारतीय जनता पक्षातून काढण्याच्या ऐवजी त्यांना जर मोठ्या जबाबदाऱ्या देत असेल तर मग हे आम्ही भाजपचं षडयंत्र समजायचं का? त्याच्यामुळे आम्हाला पण आता ह्या गोष्टी कराव्या लागल्या। उमेदवारी अर्ज तर मागे नाही घेतला, काय भूमिका असेल आमचा अर्ज कायम राहील। तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांनी वेळोवेळी भाजप श्रेष्ठींचा अपमान केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना अपमानित केला आहे, तर माजी मंत्री संजय कुटे आणि माझ्या स्वतःवर हल्ले देखील केले आहेत। त्यामुळे आपण पक्षश्रेष्ठींना सांगूनही निवडणूक लढवणार असल्याची भाषा विजयराज शिंदे यांनी केली। भारतीय जनता पक्षाचा एक माजी आमदार गद्दारी करणार आहे, जेव्हा की मी कुठल्याही प्रकारचा उमेदवारी अर्ज भरला नव्हता, कुठल्याही प्रकारचं मी स्टेटमेंट सुद्धा केलेलं नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे अवमानित करणारं विधान माझ्या बाबतीमध्ये केलं। आणि गद्दार कोण आहे, खुद्दार कोण आहे, इमानदार कोण आहे, बेईमान कोण आहे हे बुलढाणा मतदारसंघातीलच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। त्यामुळे त्यांनी मला गद्दार म्हणण्याचा काही संबंधच नाही आहे। निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणूक प्रमुख असलेल्या 15 वर्ष आमदार राहिलेल्या व्यक्तीसाठी अशा प्रकारे बेजबाबदारपणाचं वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाही आहे। आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार यांनी वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याला आपण सर्व मीडियामधून सुद्धा वेळोवेळी त्याची प्रदर्शन हे जनतेपुढे आपण लोकांनी मांडलं आहे। जसं की आपल्याला माहीत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे देशाचे भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते आहे, या देशाचे 3ऱ्यांदा झालेले पंतप्रधान आहे, ज्यांनी देशाची प्रतिमा उभ्या जगामध्ये उज्ज्वल केली, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भडवा म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली। या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबतो अशा एकेरी आणि अवमानित पद्धतीने वक्तव्य केलं। एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हिजड्यांची ही पार्टी आहे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा व पक्षाचा सुद्धा अवमान त्यांनी केला। तेही आपण लोकांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पाहिलं आहे। एवढंच नाही, लोकशाही मार्गाने जेव्हा मी आंदोलन करत होतो त्यांच्या विरुद्ध, तेव्हा माझ्यावरती हल्ला करण्यात आला, प्राणघातक हल्ला करण्यात आला। लोकशाही आम्हाला मान्यच नाही, कोणी आमच्या विरुद्धच बोलायचं नाही, कोणी आमच्या विरुद्ध आंदोलन करायचं नाही, कोणी आमच्या विरुद्ध निवेदन द्यायचं नाही।
अशी हुकुमशाही प्रवृत्ती त्या हल्ल्यातून दिसली आणि त्यानंतर आमदार संजय कुटे यांच्यावरही हल्ला झाला. कृषी महाविद्यालयाला मी भाऊसाहेब फुंडकरांचं नाव द्यावं ही मागणी केली. सरकारने ती मान्य केली, कॅबिनेट निर्णय झाला. तर भाऊसाहेब फुंडकरांच्या नावाच्या विरुद्ध मी हायकोर्टामध्ये जाऊन ते नाव रद्द करील अशा प्रकारच्या वल्गना सुद्धा त्यांच्या तोंडातून वेळोवेळी झाल्या. आणि ही संपूर्ण कृती पाहता त्यांना जर खरंच भारतीय जनता पक्षाची मदत पाहिजे होती तर त्यांनी माफी मागायला पाहिजे होती सर्वांची. या इतक्या सगळ्या कृत्य जे त्यांनी केलं दुष्कृत्य याची माफी मागायला पाहिजे होती या सगळ्या वक्तव्यांबद्दल. परंतु ती माफी मागणं तर सोडूनच द्या, पुन्हा एकदा 4 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचा माजी आमदार गद्दारी करणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून पुन्हा माझ्यासारख्या लोकसभा निवडणूक प्रमुखाला या ठिकाणी अवमानित केलं गेलं. आणि यामुळे मी ठरवलं आहे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची संधी द्यावी. या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष काय आहे आणि या पक्षाची काय ताकद आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू. त्यामुळे आता भाजपकडून काय भूमिका घेतली जाते आणि विजयराज शिंदे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.